काय झालं? आपला महाराष्ट्र चांगला तर आहे ना? माझी रयत सुखी तर आहे ना? नाही महाराज, तसं काही पण उरलं नाही. तुम्ही तुमच्या सरदारांना म्हणाला होतात ना की शेतकऱ्याच्या साध्या भाजीच्या डेटाला सुद्धा हात लावू नये. हो, इथं डेट काय, शेतकऱ्याचे मस्तक छाटली जाते. मागच्या 5 वर्षात 10,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. मराठी शाळेंना किंमत उरली नाही. तुम्ही ज्या जंगलात गनिमी कावा करत होतात ना, ते जंगले तोडली जात आहे. बेरोजगारी वाढली आहे. महागाई बद्दल तर काहीच बोलावं. बलात्कारी लोकांना सत्य देण्यासाठी तिकीट दिली जाते. अहो, एका मुलीवर हात टाकणाऱ्या रंजाच्या पाटलाचे हात कापले होते ना तुम्ही. अहो, बलात्कारी लोक जेलच्या बाहेर मोकळी फिरते आणि सोनम वांचूक सारख्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. लोकांना जातीपातीत गुंतवलं जात आहे. मी दिलेल्या मताला तर किंमतच उरली नाही. अहो, मराठी माणूस संपल्यातच जमाय. तुमच्या नावाखाली फक्त सत्तेचा काळा बाजार सुरू आहे महाराज. अरे मग तुम्ही निर्लज्जासारखे गप्प का? तरुण रक्त असूनही अशी कमकुवत भाषा. अरे उठ मर्दा, लढ. तुमच्यासारखी तलवार आता उचलता येत नाही महाराज. अरे आम्ही प्रत्येक युद्ध तलवारीनं नाही जिंकलं, ते जिंकलं विचारांच्या जोरावर. आम्ही इथल्या मराठी लोकांना जागं केलं आणि स्वराज्याची शपथ घेतली. जातपात विसरून आधी एक व्हा आणि जो बाजार चालू आहे तो थांबवा. आपल्या मातेशी आणि मताशी गद्दारी करणाऱ्या बेईमानांना सोडायचं नसतं. आवाज उठवा, सत्यासाठी लढा. हे युद्ध कष्टकऱ्यांच्या पोटाचे, गरिबांच्या घासाचे आहे. या सत्तेतील राक्षसांना हरवून आधी तुमच्यासारखी तरुण मंडळींनी राजकारणात आलं पाहिजे. निवडणूक लढवा आणि हवा तो बदल घडवा.